तर सगळ्यात आधी मी लावणार आहे मॉइश्चरायझर आणि मॉइश्चरायझर लावून चांगल्या प्रकारे फेस मसाज करायचा आहे। त्यानंतर मी इथे लावलेलं आहे नायकाचं प्रायमरने हे चांगल्या प्रकारे मसाज करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी आयब्रो सेट करणार आहे। त्यासाठी मी जेल आयब्रो किट घेतलेला आहे आणि त्याच्याने आयब्रो फिल करत आहे। व्यवस्थित फिल करून घ्यायचे आहेत आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आयब्रोचा शेप। त्यानंतर आयब्रो ब्रश करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। तर इथे मी दोन्ही आयब्रोज ब्रश करून झालेले आहेत आणि आयब्रोजला आता मी करणार आहे स्कल्प्टिंग, कारण आयब्रोज चांगल्या डिफाईन नीट अँड क्लीन दिसायला हव्यात। सो मी कन्सिलरने स्कल्प्टिंग करून घेतलेली आहे आणि ती मी हातानेच ब्लेंड केलेली आहे। ब्लेंड करून झाल्यानंतर मी इथे घेतलेला आहे कन्सिलर आणि त्यातलं मी घेतलेला आहे करेक्टर। तर करेक्टर मी लावलेला आहे, जिथे जिथे पिगमेंटेशन आहे तिथे आपल्याला करेक्टर अप्लाय करायचं आहे। तर मी अंडर आईज, अंडर माउथ, फोरहेड इथे करेक्टर अप्लाय करून घेतलेला आहे आणि तो एका ब्लेंडर ब्रशने ब्लेंड करत आहे। आणि ब्रश हा मी मोठा घेतलेला आहे कारण पटापट ब्लेंड व्हायला हवं, सो टाईम वेस्ट नाही होत त्याच्याने। कधी घाई असेल तर ते पटकन ब्लेंड करता येईल आपल्याला आणि टाईम वाचेल। सो मोठा ब्रश ब्लेंडिंगसाठी खूप चांगला असतो। तर इथे मी करेक्टर ब्लेंड करून घेतलेला आहे। तर ब्लेंड करून झाल्यानंतर मी आता घेणार आहे येलो कलरचा कन्सिलर, कारण ऑरेंज करेक्टर दिसायला नको, ते इव्हन दिसायला हवं। आपण डायरेक्टली फाउंडेशन लावतो तर ते थोडंसं ऑरेंज दिसतं, त्याआधीच आपल्याला करेक्टरला इव्हन करून घ्यायचं आहे। तर मी इव्हन करून घेतल्यानंतर जिथे जिथे करेक्टर अप्लाय केला होता तिथे ते येलो कलरचा कन्सिलर लावलेला आहे। आणि त्यानंतर मी घेतलेला आहे फाउंडेशन आधी साईडला लावून डायरेक्ट अंडर आयच्या खाली नाही लावायचं आहे, कारण ते नंतर पॅची होतं, क्रीज येतात। सो आधी गालावर किंवा नेकवर स्टार्ट करायचं लावायला आणि मग अंडर आईजच्या खाली फाउंडेशन अप्लाय करून घ्यायचं आहे। तर फाउंडेशनच मी आयलिडवर सुद्धा अप्लाय केलेला आहे, कन्सिलर नाही लावला मी, कारण जास्त हेवी आय मेकअप नाही करणार आहे मी। सो फाउंडेशननेच आयलिडवर फाउंडेशन अप्लाय करून ब्लेंड केलेला आहे आणि जो काही उरलेला फाउंडेशन असतो तो आपल्याला नेकवर लावायचा आहे, कारण पूर्ण मॅच दिसायला हवं नेक फेस। सो त्यानंतर मी लावत आहे हायलायटर आणि हायलायटर मी आधी अप्लाय करून घेतलेला आहे आणि नंतर त्याला मी ब्लेंड करणार आहे। हायलायटर ब्लेंडसुद्धा याच ब्रशने केलेला आहे मी। वेगवेगळे ब्रश माझ्याकडे आहेत बट टाईम वेस्ट नको व्हायला, सो त्याच ब्रशने मी ब्लेंड केलेला आहे। त्यानंतर मी फॉरएवर 52चाच कन्सिलर पॅलेट घेतलेला होता, त्यात 4 शेड होते, तर एक डार्क शेड आहे, सो मी तो कॉन्टॉरसाठी यूज केलेला आहे। तिथे मेकअप करता करता माझी लाईटसुद्धा गेलेली आहे, बट मेकअप थांबवू नाही शकत, सो मी नॅचरल लाईटमध्ये करणार आहे। तर कॉन्टॉर अप्लाय करून मी त्याला एका ब्लेंडर ब्रशने ब्लेंड करत आहे आणि हा ब्रश कॉन्टॉर ब्लेंडिंगसाठी खूप चांगला वाटला मला, खूप छान ब्लेंड होतं आणि पूर्ण गाल आपलं ब्लॅक नाही होत किंवा पूर्ण गालावर ते कॉन्टॉर असं पसरत नाही, ते व्यवस्थित ब्लेंड होऊन जातं। नोज कॉन्टॉर ब्लेंडिंगसाठी मी एक छोटा ब्लेंडिंग ब्रश घेतलेला आहे। त्यानंतर सगळे क्रीम प्रोडक्ट्स लावून झाल्यानंतर मी घेतलेली आहे PACची पावडर आणि त्याच्याने मेकअप सेट करत आहे। सगळ्यात आधी अंडर आईजच्या खाली मग पूर्ण फेसवर पावडर अप्लाय करायची आहे आणि ती डॅब करून लावायची आहे। पूर्ण फेसवर झाल्यानंतर नेकवर सुद्धा आपल्याला पावडर अप्लाय करायची आहे आणि त्यानंतर मी आता घेतलेला आहे हायलायटर आणि ते मी चीक बोनवर चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घेत आहे।
त्यानंतर मी लावलेलं आहे नोजवर, क्युपिड्स, चिन. त्यानंतर मी आता स्टार्ट करणार आहे आय मेकअपला. आणि आय मेकअपसाठी मी घेतलेली आहे एक काजळ. ते आधी हातावर घेतलं, कारण डायरेक्ट लावलं असं तर मला ते पॅची झालं असतं किंवा ट्रान्झिशन शेड जो मला हवा आहे तो क्रिएट करता नसता आला. सो मी आधी हातावर घेऊन मग ब्रशवर घेऊन मग ते आयलिडवर अप्लाय केलेलं आहे आणि हलकासा अप्लाय केलेला आहे. त्यानंतर मी फिंगरने त्याला ब्लेंड करून घेतलं आणि मग मी डायरेक्ट काजळ आयलिडवर अप्लाय करून घेतलं. पूर्ण आयलिडवर अप्लाय नाही करायचं आहे, आधी थोडासा लावून मग तो हळूहळू वरपर्यंत ब्लेंड करत न्यायचा आहे. डायरेक्ट अप्लाय केला तर तुम्हाला तो जसा स्मोकी आहे जसा हवा आहे तसा होणार नाही, पॅची वाटेल, तर पटकन ब्लेंड पण नाही होणार व्यवस्थित. सो आधी थोडा लावून मग वरपर्यंत हळूहळू ब्लेंड करत न्यायचं आहे. आणि ही एक टेक्निक आहे की इझिली तुम्ही स्मोकी आय क्रिएट करू शकता. आणि त्यानंतर मी इथे ब्लॅक आयशॅडो घेऊन त्याला इवन केलेला आहे आणि चांगला ब्लेंड केलेला आहे क्रीजवर. आणि त्यानंतर मी मास्टर क्रोमचं हायलायटर घेऊन एकदा ब्रशने वर त्याला एक शाईन दिलेली आहे. त्यानंतर मी परत मास्टर क्रोम हायलायटर घेऊन आयब्रो बोन्सला हायलाईट करत आहे. आणि मेकअप कंप्लीट झालेला आहे. आता लिपस्टिक फक्त बाकी होते माझे. सो मी एक लिप लायनर घेऊन त्याला लिप्सला आउटलाईन करणार आहे. आउटलाईन केल्यानंतर मी घेतलेलं होतं क्रायलनचं लिपस्टिक पॅलेट. त्यातलं एक न्यूड शेड घेऊन मी आतमध्ये फिल केलं आणि डॅप करून माझं इथं लिपस्टिक पण कंप्लीट करून घेतलेलं होतं. जास्त लिपस्टिक मी अप्लाय नाही केलेली आहे, थोडासा एका बोटाने लोअर लिपला मी लावून मग डॅप करून घेतलेलं आहे. त्यानंतर लिपस्टिक पण कंप्लीट झालेली आहे माझी. खूप छान वाटली मला ही लिप कॉम्बो. तर तुम्हाला जर लावायचं असेल तर मी नावं लिहून दिलेली आहेत व्हिडिओमध्ये, तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मी घेतलेली आहे PSEची आय लॅश आणि ती मी स्टिक केलेली आहे. मध्ये ठेवून मग साईडला प्रेस करून घ्यायची आहे आणि टेलकोमनी मी त्याला व्यवस्थित सेट केलेलं आहे. आयलॅश लावल्यानंतर मी आता लावणार आहे मस्कारा. आणि मस्कारा लोअर लॅशवर लावून घेतलेला आहे आणि अपर लॅशसुद्धा. मस्कारा लावण्याआधी मी विसरलेली होती की लोअर लॅशला आय मेकअप केलेला नाही आहे. सो मी ब्लॅक आय शॅडो घेऊन लोअर लॅशवर ते व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. ब्लेंड केल्यानंतर परत एकदा मी मस्कारा लावून घेतला. तर इथे माझा मेकअप लुक कंप्लीट झालेला आहे आणि मला तो खूप आवडलेला होता. तुम्हाला कसं वाटलं हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहे मी तुम्हाला. बाय.